नमस्कार, राजश्री हुंडे या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा खास व्हिडिओ आहे आमच्या घरातील मुख्य व्यक्ती म्हणजे नानी ही घरातील मुख्य व्यक्ती मानले जातात, कारण की सगळा कारभार त्यांच्या हातात आहे. ते वयाने झाले आहेत तरी पण घरातील मुख्य मानल्या जातात. काय आमच्या नानी बघा किती छान दिसतात, एकदम गोऱ्या आहेत त्या आणि अतिशय सुंदर पण दिसतात. नानी अशा मस्त आंघोळ करून आल्या आणि उन्हामध्ये बसल्या डोकं वाळवत. मी म्हणले चला नानी तुमच्या डोक्याला तेल लावून देते. नानी म्हणल्या ठीक आहे. मग तेलाची बाटली घेतली आणि डोक्याला तेल लावलं. तोपर्यंत आमच्या मामा म्हणजे आमचे सासऱ्याने एवढे आंबे फोडले. हे आंबे आमचे नसून ते आमच्या चुलत नंदेचे होते. मग काय नानीच्या डोक्याची मालिश केली. तोपर्यंत आमच्या सासऱ्यांनी टोपलंभर आंबे फोडली. तेवढ्यात आमच्या नंदेचा मुलगा मध्ये करत होता. नानीचे केस खूपच गळत होते. आमच्या नानीचे केस बघा किती लांब होते. आमच्या नानी सांगत होत्या की तरुण वयात माझे केस खूपच लांब होते, आता सगळे गळत आहेत. तोपर्यंत संविधान खाटावर लोळतच होता. मी मस्त असं नानीच्या डोक्याला तेल लावलं आणि थोडीशी मालिश पण केली. नंतर कंगवा घेतला आणि मस्त असं डोकं विचारलं. नानी म्हणाल्या माझी केस खूपच गळत आहेत का? मी म्हणले नाही. म्हणाल्या केस खूप दुखतात, जरा हळू विचार. मी म्हणलं ठीक आहे नानी, मी हळू विचारते. मग मधून असा मस्त असा भांग पाडला. तोपर्यंत आमच्या सासऱ्यांनी निमे अर्धे आंबे पूर्ण फोडून झाले होते. नानीचं डोकं विचरत होतं तर असं वाटत होते की नानीला झोपच लागली काय. मी तरी पण म्हणलं नानी झोप लागली का काय? नानी म्हणल्या नाही बाई आताच कुठलं. नानीला सर्दी झाली होती म्हणून नानीला रात्रभर झोप नव्हती, म्हणून असं डोक्याची मालिश करून डोकं विचरताना त्यांना असं वाटत होतं की मला झोप येते काय की. मग मी म्हणलं नानी बुचडा बांधू का? नानी म्हणल्या नको, वेणीच घातली. मग अशी मस्तपैकी नानीची वेणी घातली. वेणी घालता नानी म्हणल्या वेणी थोडीशी वाकडी वाटते. मी म्हणलं नाही नानी, वेणी तर बरोबरच दिसते. मग अशी मस्त वेणी घालून झाल्यानंतर मग शेवटपर्यंत मी त्या केसांची वेणी घातली.